नमस्कार मंडळी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. कैलासवासी सौ सिंधुताई मोहन जडे या ओंकार स्वाध्याय मंडळाचे संस्थापिका. त्यांनी सर्वप्रथम ही संस्था आणि हे वर्ग 1996 साली कोल्हापुरात चालू केले. कैलासवासी सौ शोभा भट या त्यांच्या पहिल्या विद्यार्थिनी. त्यांच्या घरी केवळ 7-8 जणींना सोबत घेऊन त्यांनी वर्ग सुरू केला. या वर्गाच्या माध्यमातून संस्कृत भाषा म्हणजेच देववाणी माधवाचार्य आदिशंकराचार्यांनी रचलेले संस्कृत स्तोत्र कोल्हापुरातील महिलांना त्यांनी अगदी सहजतेने शिकवायला सुरुवात केली. 5 फेब्रुवारी 2000 साली राजारामपुरी 8वी गल्ली इथल्या डॉक्टर अरगड यांच्या माहेर हॉस्पिटलच्या बेसमेंटला ओंकार स्वाध्याय मंडळाचा दुसरा वर्ग सुरू झाला. पण त्यानंतर लगेचच 2 वर्षात म्हणजेच 2004 साली आपल्या राहत्या घरी तब्येतीच्या कारणामुळे बाईंनी वर्ग सुरू केले. आमच्या बाईंनी प्रचलित रूढी परंपरांच्या प्रवाहात न येता फक्त ज्ञानाला महत्त्व देऊन लिंगभेद, जातीभेद, विधवा, सधवा, शैक्षणिक पात्रता असा कुठलाही भेदभाव न बाळगता संस्कृत स्तोत्रांचा प्रचार आणि प्रसार केला. देव हा सर्वांसाठी सारखाच असतो, मग त्याच्या आराधनेत भेदभाव करणारे आपण कोण, असं त्या नेहमी म्हणत. त्यांच्याकडे शिकायला येणाऱ्याचे अगदी हसतमुखाने स्वागत करून त्यांची प्रेमाने चौकशी करायच्या. अडचणीत असणाऱ्यांना समाधानाने मार्ग सुचवायच्या. त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला त्यांनी कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रेरित केलं आहे. पाककलेतही त्या अगदी पारंगत होत्या. कोल्हापूर आकाशवाणीवर आणि वर्तमानपत्रात त्यांचे बरेच रेसिपीज झळकले आहेत. स्तोत्र पठण शिकवत असताना त्यांनी अगदी प्रत्येक शब्दाचा अर्थ, त्याची व्याकरणासहित फोड करून त्याचे उच्चार कसे करायचे, त्या श्लोकाचं महत्व काय आहे, त्याचा अर्थ काय आहे, हे अतिशय स्नेहानं आणि आपुलकीनं शिकवलं. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून मुंबई हायकोर्टाचे रिटायर्ड जज श्रीयुत बाबा जेऊरकर यांच्या हस्ते ज्ञानेश्वरी देऊन बाईंचा सत्कार झाला होता. श्री सूक्त, रुद्र, श्री विष्णू सहस्त्रनाम, ललिता सहस्त्रनाम, शिवमहिम्न, पवमान, दशावतार असे अनेक नवनवीन स्तोत्रांचे संकलन करून त्यांनी स्तोत्र सुमनांजली हे पुस्तक छापले. तसेच श्री विष्णू सहस्त्रनाम पाठविधी, जन्म नक्षत्रांवरून स्तोत्र पारायण, गीतासार म्हणजेच गीतेतील महत्वपूर्ण अध्यायांवर आधारित कथा लिहिल्या आणि त्या आम्हाला गीता शिकवित असताना वेळोवेळी सांगितल्या. पाककलेतही पारंगत असल्यामुळे आज खायला काय हे पुस्तकही त्यांनी छापले. ही सगळी संस्कृत स्तोत्र शिकणाऱ्या आम्ही सगळ्याजणी 40शी पार केलेल्या. त्यातून शाळेनंतर संस्कृतशी अजिबात संबंध न आलेल्या. पण आम्ही सगळ्याजणी आता रागदारीमध्ये ही संस्कृत स्तोत्र गातो तेव्हा ते एका तळमळीनं शिकवलेल्या शिक्षकामुळेच शक्य आहे हे पुन्हा पुन्हा जाणवत राहतं. सोमवार ते शनिवार असे आठवड्याचे 6ही दिवस त्यांच्या घरी या संस्कृत स्तोत्रांचे वर्ग होत असत. गेली 29 वर्षे अगदी त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत मॅडम आम्हाला शिकवत राहिल्या. कोल्हापुरात साधारण 1000च्या वर त्यांच्या विद्यार्थिनी झाल्या आहेत. याचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान वाटतो. 2003 साली पुरोहित श्री मधु शुक्ल गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली ओंकार स्वाध्याय मंडळाने गणेश याग हा यज्ञ केला होता. श्री वसौ भट यांच्या हस्ते हा यज्ञ झाला होता. श्री गणपती अथर्वशीर्ष, शिवतांडव, रुद्र, श्री सूक्त, शिवमहिम्न यासारखी कठीण स्तोत्रे आमच्या स्वाध्याय भगिनी अगदी छान, चोख व सहजपणे स्पष्ट उच्चाराने म्हणतात व आमंत्रणानुसार घरोघरी जाऊन विधिवत पाठ करतात. कोल्हापुरातील गणेश मंडळात अथर्वशीर्षची सहस्रावर्तने, नवचंडी याग, नवरात्रात करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी चरणी 7 वर्षे एकमेव संस्कृत स्तोत्राचे कार्यक्रम करून सेवा देणारी ही मंडळ आहे. कोल्हापूर आकाशवाणी, कोल्हापूर मेडिकल असोसिएशन असे बरेच संस्थेत स्तोत्र सुमनांजलीचे कार्यक्रम आम्ही बरेच केले आहोत. करवीर भगिनी मंडळात घटस्थापनेच्या दिवशी
लाटकर सर आणि अनिल पुरोहित यांच्या साथीनं संस्कृत स्तोत्रांचा कार्यक्रम ओंकार स्वाध्याय मंडळानं सलग 8 ते 9 वर्ष केला, अर्थातच आमच्या बाईंच्या मार्गदर्शनाखाली. याच दरम्यान ओम नमो भगवते वासुदेवाय हे स्तोत्र जेव्हा त्यांनी शिकवलं होतं त्याच वेळेला सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना संयोगिता पाटील आणि त्यांच्या साथीदारांनी अतिशय सुंदर नृत्याविष्कार या स्तोत्रावर सादर केला होता. राधाकृष्ण मंदिर, गीता मंदिर इथं कृष्ण जन्माष्टमीच्या वेळेला पारंपरिक स्तोत्रांबरोबरच टिपरी नृत्य किंवा इतर नृत्यांचे आविष्कार करण्यासाठी त्या नेहमीच आग्रही असायच्या आणि त्यासाठी त्या आम्हाला सगळ्यांना प्रोत्साहित करायच्या. आदरणीय पूज्य श्री भावे काका यांनी सप्तशती व पवमान हे गुरुमाऊलींच्या घरी येऊन आम्हाला शिकवले. याबद्दल आम्ही भावे काकांचे सदैव ऋणी राहू. हे सर्व शिकत असताना वर्गातील स्तोत्र पठणांचा स्पर्धा, गुरुपौर्णिमा, गोपालकाला, कुंकुमार्चन, संक्रांतीतील हळदी कुंकू असे विविध कार्यक्रम आणि ऍक्टिव्हिटीज दिलखुलासपणे आम्ही मॅडमच्या घरी करायचो आणि मॅडमही अगदी उत्साहाने त्यात सहभागी व्हायच्या. 2020 ते 2021 या कोरोनाच्या काळात आम्हा सगळ्या स्वाध्याय भगिनींच्या म्हणजेच त्यांच्या विद्यार्थिनींच्या कुटुंबियांचं आरोग्य आणि मनस्वास्थ्य नीट राहावं यासाठी त्यांनी आमच्याकडून खूप वेगवेगळे संकल्प करून घेतले. खरं तर श्रावणामध्ये दरवर्षीच त्या एखादा संकल्प द्यायच्या आणि सगळ्या भगिनी आमच्या स्वाध्याय भगिनी त्यामध्ये अतिशय उत्साहानं सहभागी व्हायच्या. पण या कोरोनाच्या काळात त्यांनी सगळ्यांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून अनेक संकल्प पूर्ण करण्यास भाग पाडलं. त्याच्यातील काही महत्वाचे संकल्प असे होते. ललिता सहस्रनाम 1000 पाठांचा संकल्प केला होता, पण 1312 आवर्तनं पूर्ण झाली. शिवमहिमनं 1331 वेळेला झालं. महाशिवरात्रीला 124 जणींच्या सहभागातून एक महारुद्र आणि 154 जणींच्या सहभागातून एक अतिरुद्र पूर्ण करण्यात आला. श्रीसुक्ताचा संकल्प होता. फक्त 80 दिवसात 1,32,152 आवर्तनं श्री महालक्ष्मीच्या चरणी अर्पण करण्यात आली. त्याचप्रमाणे गणपती अथर्व शीर्षाचा 1,00,000चा संकल्प त्यांनी आमच्याकडून पूर्ण करून घेतला. गुरुपौर्णिमेपासून पूर्ण गुरुगीता स्वतःची प्रकृती ठीक नसतानाही त्यांनी आम्हाला ऑनलाईन पाठवली आणि सगळ्यांना पाठ करायला भागही पाडलं. 3 सप्टेंबर 2021 रोजी ओंकार स्वाध्याय मंडळाचा रौप्य महोत्सव अतिशय उत्साहात आणि थाटामाटात खरे मंगल कार्यालयात पार पडला. खरं सांगायचं तर एका उत्तम शिक्षकाचे सर्व गुण त्यांच्यात होते. त्यांचं नियोजन, त्यांची शिस्तबद्धता, त्यांची चिकाटी, त्यांचा उत्साह, प्रोत्साहन देण्याची त्यांची वृत्ती यामुळेच आम्ही स्वाध्याय भगिनींनी खूप संकल्प आणि खूप गोष्टी पूर्णत्वाकडे गेल्या. म्हणजे आम्ही पूर्ण करू शकलो. आणि या सगळ्यात आमचे बाबा म्हणजे श्री मोहन जडे यांचा सहभागही तितकाच महत्वाचा आणि मोलाचा आहे. त्यांचीही अतिशय उत्तम साथ आमच्या बाईंना लाभली आणि त्यामुळेच जे अशक्य वाटत होतं अशा सगळ्या गोष्टी आम्ही करू शकलो. आपल्या मनमिळावू स्वभावाने, साहित्य कुशलतेने, प्रेमळ कौशल्याने सर्वांना तुम्ही आपलेसे केले. संस्कारांनी, भावभक्तीने, नामस्मरणाने ओतप्रोत आमच्या प्रत्येकाच्या मनात आपण घर केले. त्या ज्योतीने आम्हा सर्वांचे आपणास कोटी कोटी प्रणाम स्वीकारा बाई. आम्ही सर्व ओंकार स्वाध्यायी आपल्या सदैवी ऋणी राहू. अशा या आमच्या प्रेमळ आणि तितक्याच प्रेरणादायी गुरुमौली सौभाग्यवती सिंधुताई जडे आमच्या बाई. आज बाई आमच्याबरोबर शरीरानं नसल्या तरी मनानं त्या सदैव आमच्या सोबत आहेत. आमच्याकडून या स्तोत्र पठणाचं कार्य त्या निरंतर करवून घेत आहेत. त्यांना आदरांजली म्हणून आम्ही हा स्तोत्र सुमनांजलीचा कार्यक्रम म्हणजेच ही सगळी स्तोत्र
सर्वांसाठी उपलब्ध करून देत आहोत. बाई तुम्हा आम्हा सर्वांच्याच सदैव स्मरणात राहतील. त्यांना पुनश्च विनम्र अभिवादन आणि धन्यवाद. वर्ग चालू करताना मॅडमचं आवडतं गौरीनंदन गजानना आज आपण म्हणूया. गौरी नंदन गजानना गिरिजातनया गजानना. गौरी नंदन गजानना गिरिजातनया गजानना. पार्वती नंदन शुभानना. पार्वती नंदन शुभानना. शुभानना 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 शुभानना. गिरिजातनया गजानना. गिरिजातनया गजानना. गौरी नंदन गजानना गिरिजातनया गजानना. गिरिजातनया गजानना. गिरिजातनया गजानना. धन्यवाद.